खबरें विस्तार से। अमरावती में शासकीय मेडिकल कॉलेज को लेकर राजनीतिक घमासान तेज हो गया है। एक और विधायक रवि राणा ने मेडिकल कॉलेज के लिए अमरावती के कोंडनेश्वर परिसर की जमीन मंजूर होने का दावा किया है। वहीं पूर्व मंत्री बच्चू कडू और भाजपा विधायक प्रवीण तायडे ने अचलपुर में मेडिकल कॉलेज स्थापित करने की मांग उठाई है। इस मुद्दे पर अब पूरे जिले की नजर सरकार के फैसले पर टिकी हुई है। ज्यांच्या डोक्यावरचे पांढरे केस झालेले आहे त्यांनी दिवसा स्वप्न पाहू नये की वळद परिसरामध्ये कोंडेश्वर परिसरामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे मंजूर झालेलं आहे त्याची जागा बदलायची, काहीतरी त्याच्यावर राजकारण करायचं फॉरेस्टच्या नावाने। हा धंदा बंद करा। एखादा मोठा प्रकल्प आणा, एखादा अजून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणा, एम्स आणा, एखादा आयटी पार्क आणू आपण सगळे मिळून। पण आलेला प्रोजेक्टला कुठेतरी विघ्न टाकायचे, कुठे त्या नावावर राजकारण करायचं, हे कदापि होणार नाही। मुख्यमंत्री साहेबांनी आज साफ सांगितलेलं आहे, वळद परिसरामध्ये कोंडेश्वर परिसरामध्येच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची इमारत होणार, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही। म्हणून जे दिवसा स्वप्न पाहतात त्यांना माझं सांगणं आहे की तुमचे केसेस जरी पांढरे झाले असेल तरी या राजकारणामध्ये विकासाच्या कामामध्ये रवी राणाचा अनुभव तगडा आहे, ज्याच्या मागे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे। वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भातल्या सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि आमची फार पूर्वीची मागणी होती का अमरावती जिल्ह्यात शहरात नसावं, आमचं मुळात तसं म्हणणं नाही आहे। पण मला असं वाटतं का पहिले गरज कुठे आहे ते शोधली पाहिजे आणि सरकारनं त्या बाबतीत निर्णय घेणं गरजेचं असं वाटतं। का आज आपण पंजाबराव जी देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीत आहे, पुन्हा गाडीचं पण आहे, पोटे साहेबांचं पण आहे आणि हे सुपर हॉस्पिटल वगैरे सगळ्या सुविधा तिथे आहे। पण मेळघाटच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला अधिक मजबूतीनं भर करायचा असेल तर अचलपूर हा सी जोडणाऱ्या 5 तालुक्यात जर हे वैद्यकीय महाविद्यालय पहिले तिकडे आपण जर शिफ्ट केलं आणि नंतर आपण जर अमरावतीत दिलं तर मला वाटतं सगळ्यात जास्त साध्य आपल्याला करता येईल आणि जिथं गरज आहे तिथं दिल्यासारखं पण होईल। अमरावतीला सुद्धा 500च्या जवळपास होतात आणि अचलपूरला सुद्धा 500च्या जवळपास होतात। अशा परिस्थितीत मेळघाट आहे, चिखलदरा आहे, धारणी आहे, त्याच्यानंतर अचलपूर आहे, चांदूर बाजार आहे, अंजनगाव आणि दर्यापूर आहे, असे 6 तालुके जर जोडले गेले तर आणि त्या भागाला जर अशा प्रकारची सुविधा उपलब्ध जे खरी सध्या निकड आहे, मागच्या 20 वर्षात जरी झालं नाही, मागच्या 20 वर्षात अशा प्रकारचे प्रयत्न झालेच नाही मुळात। परंतु जर ह्या इथं अमरावतीत वन क्षेत्रातली जागा आहे किंवा इथं जागा आहे किंवा तिथं जागा आहे, अशा परिस्थितीत जर अचलपूर त्या मुख्य भागी जर ते झालं तर मेळघाटमधल्या दुर्गम भागातील रुग्णांना, चिखलदऱ्यामधील रुग्णांना, दर्यापूर अंजनगावमधील रुग्णांना अतिशय सुविधा चांगल्या प्रकारची सुविधा निर्माण होईल आणि ते झालं पाहिजे। याच्यासाठी मी सुद्धा माझं सुद्धा समर्थन आहे।